हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वराज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर या ठिकाणी मित्रांनो, आता मी सकाळीच पुलाव करायला घेतला होता. तुम्हाला सुद्धा दाखवते मी पुलावची रेसिपी. कारण घरी कसं माझ्या मित्रांनी सर्व साहित्य आणलेलं होतं, म्हणजे बाजार आणला होता. मंगळवारी आमच्याकडचा बाजार असते, तर त्यामुळे सर्व गाजर, आलू, मटर सर्व घरीच होतं. त्यामुळे म्हटलं आज पुलावच करून घ्यावं. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला पुलावचं साहित्य दाखवणार आहे. तर या ठिकाणी मी गाजर कापून घेतलेलं आहे, थोडेसे काजू घेतलेले आहे, त्यानंतर लवंग, तमालपत्र, त्यानंतर आणखी काळे मिरे सुद्धा घेतलेले आहे आणि मस्तपैकी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी आधी कुकरमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडी मोहरी घालून घेतलेली आहे. त्यानंतर मोहरी झाल्यानंतर थोडं जिरं घालून घेणार आहे आणि जिरं झालं की आपल्याला जे बारीक कापलेले आलू आहेत ते सुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि हे जे आहे तमालपत्र, त्यानंतर काळे मिरे वगैरे हे सर्वसुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे, लवंग वगैरे. आणि आता घातलेला आहे आलू आणि हे आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे. कारण आलूला थोडा शिजायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं पाणी वगैरे घालून झाकण वगैरे ठेवून आपल्याला आलूला 1-2 मिनिटं होऊ द्यायचं आहे. आणि आलू लवकर होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे. तर या ठिकाणी मीठसुद्धा घातलेलं आहे मी. आणि आता मी कुकरवर थोडं झाकण ठेवून घेणार आहे. आणि पुलाव जो व्हेज पुलाव आहे तो सर्वांनाच खूप आवडतो, मला तर खूप आवडतो. आणि त्याच्यासोबत मी मस्तपैकी मसाले दम आलूसुद्धा करणार आहे. तर या ठिकाणी झाकण ठेवून मी आलूला होऊ देत आहे मस्त. आता 2 मिनिटं झालेली आहे आणि आता मी कुकरवरचं झाकण काढून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मस्तपैकी आलूला हलवून घेणार आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला घालायचं यामध्ये गाजर आणि मटर. यामध्ये मी गाजर आणि मटर घालून घेतलेले आहे आणि यालासुद्धा एकदा फिरवून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि यालासुद्धा 2 मिनिटं फक्त होऊ द्यायचं आहे. गाजर आणि मटर लवकरच शिजतात, त्यामुळे त्या जास्त होऊ द्यायची गरज नाही. तर याला फक्त मी 2 मिनिटं होऊ देणार आहे. आणि आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे काजू. हे काजूसुद्धा मी घालून घेत आहे यामध्ये. आता परत झाकण ठेवायचं आहे आणि काजू मटर वगैरे होईपर्यंत मी या ठिकाणी तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे 2-3 पाण्याने. आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये सुद्धा पाणी घालायचं आहे. माझ्या मुलांमुळे तुम्ही पाहू शकता माझी हालत एकदमच बारीक झालेली आहे. माझे ड्रेससुद्धा एकदम मला खूपच डिले होतात. आता मी काय करावं, लहान मुलं असते की असं होतेच. आणि मला तर ट्विन्स बाळ आहेत आणि त्यांच्या मागे मला दिवसभर फिरावं लागते आणि सांभाळणारंसुद्धा कोणी नाही आहे. स्वयंपाक वगैरे सगळं करून मला घरातली कामे करून मला माझ्या मुलींनासुद्धा पाहावं लागते, त्यामुळे माझी हालत खूपच बारीक झालेली आहे. आता या ठिकाणी मी कुकरमध्ये मस्तपैकी पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला पाण्याला उकळू येऊ द्यायचं आहे. कारण पाणी उकळू आल्यावरच आपल्याला तांदूळ घालायचे आहे, नाहीतर मग आपला भात जो आहे किंवा पुलाव जो आहे तो भिजत जाण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला ह्या पाण्याला उकळू येऊ द्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा माझं पाणी उकळलेलं आहे आणि आता यामध्ये मी तांदूळ घालून घेणार आहे धुतलेले. आणि हे तांदूळ घातल्यानंतर आपल्याला लगेच कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. तांदूळ घातल्यावर फक्त आपल्याला एकचदा हलवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पटकन कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आणि माझा एकदम सोपी आणि एकदम साध्या पद्धतीचा पुलाव बनवून तयार आहे. आता मी या ठिकाणी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि आपल्याला फक्त याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. मग 2 शिट्ट्यातच आपला पुलाव बनवून तयार असणार आहे. मध्ये मध्ये अशा नवीन नवीन रेसिपी करून पाहायच्या असतात. कारण कसं आपल्याला नेहमी रोज तेच भाजी पोळी खाऊन सुद्धा कंटाळा येतो किंवा बोर वाटते. तर या ठिकाणी मी माझ्या घरी सुद्धा 8 दिवस झाले की कोणती तरी नवीन रेसिपी करून पाहत असते. तर आज मी बनवलेला आहे मस्तपैकी पुलाव. आणि पुलावसोबत रस्समसुद्धा छान लागते. ती साऊथ इंडियन डिश आहे, परंतु तरीही आपण सुद्धा बनवू शकतो. ते घरी मी सुद्धा बनवलेलं आहे आणि खूप छान लागते पुलावसोबत रस्सम खायला. तर या ठिकाणी पहा कुकरची शिट्टी होत आहे आणि ही पहिली शिट्टी आहे. तसंच आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग आपला पुलाव बनवून तयार आहे. चला तर मग आता मला पुलाव उघडून दाखवते मी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा पुलाव बनवून तयार आहे आणि एकदम साधीसोप्या पद्धतीचा पुलाव आहे. त्यामध्ये जास्त काहीच वापरलेलं नाही, फक्त आलू मटर आणि गाजरच वापरलेलं आहे आणि तेच लवंग वगैरे
तर तुम्हाला माझी ही साधी सोपी पुलावची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी हा पुलाव थंड होईपर्यंत आम्ही जात आहे हॉलमध्ये. माझ्या मुलाला खूप झोप आलेली होती आरवला, आणि त्यामुळे आरवला टाकलं होतं पाण्यात आणि तो सुद्धा झोपत आहे आणि ओजस खाली खेळत आहे. चला तर मित्रांनो, या ब्लॉगला मी तेच थांबवते. तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.